तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवर सुद्धा पडू लागलाय। इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा परिणाम दिसून येतोय। महाराष्ट्रातल्या टरबूज उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोड या गावातले शेतकरी एकनाथ लेंभे यांनी 2 एकर शेतीमध्ये टरबूज कलिंगडाची लागवड केलेली होती आणि या पिकासाठी त्यांना सुमारे 1 लाख रुपयांहून अधिकचा खर्च आलेला होता। सुरुवातीला टरबूजाला चांगला भाव मिळत होता, मात्र आता युद्धस्थिती निर्माण झाली आणि निर्यातच ठप्प झाली। बाजारात दर घसरले। सध्या टरबूजाला अवघा 7 ते 8 रुपये प्रति किलो असा भाव मिळतो आणि त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणं कठीण झालेलं आहे। शेतकरी त्यामुळे आता आर्थिक संकटात सापडले। पाठीमाग युद्धाच्या अगोदर या टरबूजाला 20 ते 25 रुपये मागणी होती, तर त्यावेळेस का 2 ते 3 दिवस टरबूजाला काढण्यास वेळ होता। नंतर 2-3 दिवसांनी व्यापारी चक्रा मारायला लागले, तर डायरेक्ट ते सांगायला लागले आता युद्ध चालू आहे, ट्रान्सपोर्ट बंद झालेला आहे, तर त्यामुळे आम्ही आता 5 ते 6 रुपये किलो मागत आहे। पण टरबूजाचे दिवस 80 ते 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर टरबूज ठेवता येत नाही शेतीमध्ये, तो टरबूज द्यावाच लागतो। तर त्या टरबूजासाठी आता 6 ते 7 रुपये किलो आम्हाला व्यापाऱ्याला द्यावं लागलं। त्याच्यामधून जे पैसे आम्हाला 7 ते 8 लाख रुपये मिळणार होते, तर ते 2 ते 2.5 लाख रुपये मिळले। फक्त शेतीला खर्चच वसूल होऊ राहिला आहे।